शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी राज्यभरातले जवळपास 17,50,000 कर्मचारी हे सगळे कर्मचारी संपावरती गेलेत आणि राज्याच्या विविध कार्यालयामधली कामं यामुळे खोळंबलेली आहे, ठप्प होण्याची शक्यता आहे। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी या सगळ्या कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे। या आंदोलनामुळे आगामी काळात शासकीय कार्यालयांच्या कामकाजावर परिणामाची शक्यता आहे। सरकारकडनं केवळ आश्वासनांची मालिका सुरू असून प्रत्यक्षात कोणतीच ठोस कृती होत नसल्याचा आरोप आंदोलकांचा आहे। ठोस निर्णय घेतला जाईपर्यंत संप सुद्धा मागे घेणार नाही असा इशारा या संघटनांनी दिलाय। मुंबईतल्या जे हॉस्पिटलमधील, छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील आणि रत्नागिरीच्या मनोरुग्णालयातले कर्मचारी सुद्धा या संपात सहभागी झाले। तर परभणी आणि कोल्हापुरातही सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलं। आमच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही 1.5 वर्षापूर्वी शासनाकडे पाठवलेल्या आहेत। त्या बाबतीमध्ये चर्चा व्हावी ही साधी किमान अपेक्षा आमची होती, परंतु दुर्दैवाने 15 महिन्याचा युती शासन कारभार करून सुद्धा त्यांनी सुद्धा आमच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। विशेषतः जी सुधारित पेन्शन योजना आहे, सर्वांना जी विमा योजना सर्वांना लागू करणं आवश्यक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।